राज आणि उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीमुळे नाराज काँग्रेसचा मोठा निर्णय. बीएमसी निवडणूक स्वतंत्र लढण्याची भाई जगतापांची घोषणा, तर शिवसेना उबाठाचाही पलटवार. राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल. पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीला अद्याप मुहूर्त सापडेना. खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्यामुळे आर्थिक नुकसान. कापूस उत्पादक शेतकरी संतप्त. भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीत भीषण आग. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 43 ठिकाणी आगीच्या घटना. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. दिवाळी पाडव्यानिमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गुळाला प्रति क्विंटल 4,200 ते 4,500 रुपयांचा दर. उत्पादन खर्चही सुटणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही पाटणच्या कोकीसरे गवळीनगर गावात रस्ताच नाही. गावकऱ्यांची डोंगर दऱ्यांमधनं 3 किलोमीटरपर्यंतची पायपीट. प्रशासनाकडे मदतीची मागणी. आणि नाशिकच्या पंचवटी परिसरात गावगुंडांचा धुडगूस. अनेक वाहनांची तोडफोड करत घातला धिंगाणा.